हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन द चॅनल ऑफ महाराष्ट्र मीडिया. तुमच्या सगळ्या मुलांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओज याच्यावरती मिळतील. सगळ्या धड्यांचे सगळे प्रश्न उत्तर तुम्हाला यावर मिळतील. तर मुलांना आज आपण स्टार्ट करतोय महाराष्ट्र स्टेट बोर्ड स्टँडर्ड 5th EVS फर्स्ट चॅप्टर 3 द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड. या चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर्स आपण बघणार आहोत. दॅट इज टेक्स्ट बुक क्वेश्चन्स अँड आन्सर्स. सो लेट्स बिगिन. पहिला प्रश्न बघूया आपण. व्हॉट इज द सोल्युशन? सोल्युशन सांगायचं आहे तुम्हाला. हिअर इज द क्वेश्चन. Dark patches appears on the skin after exposure to the sun. So answer is dark patches due to sun rays are called sunspot, which can be taken care in a natural way by applying slices of fresh lemon on it for 10 to 15 minutes or by applying aloe vera gel twice a day. काय लावायचं आहे तुम्हाला? लिंबू पाणी लावायचं आहे 10 ते 15 मिनिटं चेहऱ्याला, किंवा ॲलोवेरा दिवसातून 2दा लावायचं आहे तुम्हाला. सो जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. यूज युअर ब्रेन पॉवर. फर्स्ट ए बीट त्यातलं. वाय आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स इम्पॉर्टंट? मायक्रो ऑर्गॅनिझम्स का बरं इम्पॉर्टंट आहे? मायक्रो ऑर्गॅनिझम्स लिव्ह इन द सॉइल अँड डू दी वर्क ऑफ डिकम्पोजिंग द डेड प्लांट्स अँड ॲनिमल. डिकम्पोज करतात डेड प्लांट्सला आणि ॲनिमल्सला. If there were no microorganism, then the dead plants and animals would not get decomposed. They would have got accumulated and the soil would not become fertile. Vivid personal response चा question आहे. Tell about all the foodstuff obtained from the sea. Find more information and write 10 lines about them. इथे पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे, तुम्हाला इथे लिहायचं आहे आता. सो what will be the answer? सी फूड कुठले कुठले आहे? फिश, आणखी so most popular seafood is the fish, prawn and crab and many more are there. आणखी पण आहेत. Fish is important source of protein. Some kinds of the seafood is raised in the pond or in the cages in the sea, but most of the fishes we eat are taken alive in the ocean. आणखी मनाने तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये. सो जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 3. आन्सर द फॉलोइंग इन वन सेंटेन्स. एका वाक्यात उत्तर द्यायचे. फर्स्ट वन ए बीट त्यामधलं आता. व्हॉट आर द क्लाउड्स मेड ऑफ? क्लाउड्स कशाने बनलेले? ढग. Clouds are made up of very fine droplets of water which are small and light. त्यामधलं बी विथ. What is meant by biosphere? Answer. Living things occupy part of lithosphere, hydrosphere and atmosphere. Living things and all the parts they occupy are together called as the biosphere. त्यामधलं थर्ड. Make the list of the landforms you see in the surrounding and give a description of any two of them. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. लँडफॉर्म्स जे आपण बघतो ते म्हणजे माउंटेन, हिल, हिलॉक, व्हॅली, प्लेन, प्लॅट्यूज, रिव्हर एक्सेट्रा. इथे तुम्ही तुमच्या मनाने उत्तर लिहायचे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 4. इन द फॉलोइंग सेंटेन्सेस अंडरलाईन दी वर्ड्स दॅट रेफर्स टू दी लँडफॉर्म. अंडरलाईन करायचे ते वर्ड्स आपल्याला. आणि लिव्स ॲट दी फूट ऑफ द हिल्स. मग कुठलं वर्ड अंडरलाईन करावं लागेल आपल्याला इथे? काय बघायचं आपल्याला? लँडफॉर्म. विच वन इज द लँडफॉर्म हिअर? द लँडफॉर्म इज अंडरलाईन करूया आपण. काय दर्शवलं इथं? फूट ऑफ द हिल्स म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी. रिया लिव्स इन द प्लॅट्यू रिजन. मग प्लॅट्यू रिजन हा काय झाला? लँडफॉर्म. राईट अ नोट अबाउट द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 5. पुढचा क्वेश्चन बघा. फर्स्ट वन ए इज इव्हॅपरेशन. इव्हॅपरेशन बद्दल लिहायचंय. ड्यू टू द हीट ऑफ द सन द वॉटर फ्रॉम द अर्थ सरफेस गोज इन टू द वेपर स्टेट फॉर्मिंग द फाईन ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर विच आर स्मॉल अँड लाईट. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज इव्हॅपोरेशन. सेकंड वन condensation. The process when vapors turn into water on cooling to form the drops of water is called as condensation.
Third one is water cycle. Water cycle बद्दल सांगायचंय. Evaporation of the water from the earth due to the heat of the sun forms the water vapor. This vapor is light and moves up in the atmosphere and forms the cloud. When these droplets join together and form bigger drops, then they become heavy and fall down on the earth in the form of the rain. This process of evaporation, condensation and rainfall goes on in a continuous cycle. This is known as nature of water cycle. Question number 6, last one आहे. Give 2 examples of each. दोन एक्झाम्पल द्यायचे. त्यामधलं ए बीट आहे. वॉटर रिलेटेड इव्हेंट्स. आन्सर इज क्लाउड अँड रेन. सोर्सेस ऑफ वॉटर, पाणी कुठून भेटतं? रिव्हर अँड लेक. तर मुलांनो, आपण इथे क्वेश्चन आन्सर्स पूर्ण केलेले आहेत या धड्याचे. आपण पुन्हा भेटूया पुढच्या लेसनमध्ये विथ क्वेश्चन आन्सर्स, विथ थिअरी. पण त्यापूर्वी जाण्यापूर्वी परत एकदा सांगते, जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा. सो गुड बाय.